मनसे आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांसाठी आज ऐतिहासिक दिवस। 2 दशकांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर। आज वरळीच्या डोममध्ये भव्य मेळावा। ठाकरे बंधूंच्या स्वागताला शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी। इतर मित्र पक्षातील नेतेही मेळाव्याला उपस्थिती लावणार। काँग्रेसची मात्र दांडी। ठाकरेंच्या मेळाव्यापासून काँग्रेस 2 हात लांब। काँग्रेस नेते ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला जाणार नाहीत अशी माहिती। मराठी एकजूट भंगणार नाही हे सांगणारा आजचा दिवस मराठी अस्मितेसाठी ऐतिहासिक ठरो। सामनाच्या अग्रलेखातून ठाकरे बंधूंच्या एकीकरणावर भाष्य। जय गुजरातच्या नाऱ्यावरून एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र। मेळाव्यासाठी राज्यभरातून हजारो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना। ठाकरे बंधूंच्या ऐतिहासिक एकीचा साक्षीदार होण्यासाठी कार्यकर्ते उत्सुक। वरळी डोमच्या बाहेर रस्त्यावर एलईडी स्क्रीनची व्यवस्था। गर्दी वाढल्यास बाहेरूनही पाहता येणार मेळावा, तर अनेक ठिकाणी पार्किंगचीही मोठी व्यवस्था। अमित शहांसमोर शिंदेंकडून जय गुजरातची घोषणा। विरोधकांकडून टीकेची झोड। गुजराती समाजाचे लोक समोर असल्यामुळे जय गुजरात म्हणालो। गुजरात पाकिस्तानात आहे का? शिंदेंचा सवाल। विद्यार्थ्यांना मोठा दिलासा। सर्व दाखल्यांसाठी मुद्रांक शुल्क माफ। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसानं झोडपलं। पुढील काही तास सुद्धा पावसाचा इशारा। अनेक नद्या नाले ओढे तुडुंब। बीडच्या परळी शहरातील गजबजलेल्या चौकात हळदी कुंकू टाकत कोंबडं कापलं। माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आक्रमक। गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात सतत घसरण। शासनाचं अनुदान सुद्धा मिळेना, कांद्याला भाव सुद्धा मिळेना। शेतकरी दुहेरी संकटात। 3 वर्षात 2866 शेतकरी आत्महत्या। सर्वात जास्त आत्महत्या अमरावती आणि मराठवाडा विभागात। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात दिली माहिती। माऊली आणि विठुरायांच्या पालख्या पंढरीच्या वेशीवर। आज वाखरीमध्ये शेवटचं रिंगण। आषाढीसाठी पंढरी सज्ज। 5 लाखापेक्षा अधिक भाविक पंढरीत पोहोचले। वारीसाठी राज्यभरातून स्पेशल एसटी गाड्या सुटणार, तर रेल्वेकडून अनेक स्पेशल ट्रेनची व्यवस्था। वारकऱ्यांनी सेवेचा लाभ घेण्याचं आवाहन। सब लेफ्टनंट आस्था पुनिया नौदलाच्या पहिल्या महिला फायटर पायलट। नौदलाच्या इतिहासात नवा अध्याय। महिला फायटर पायलटच्या नव्या युगाचा मार्ग मोकळा। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अर्जेंटिना दौऱ्यावर। ब्युनस आयर्स इथं पोहोचताच नरेंद्र मोदींचं भव्य स्वागत। मोदींचा 5 देशांचा सर्वात मोठा दौरा।